हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज आपण TY BCom या वर्षाच्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 व्यवसाय प्रशासन भाग 2 याच्या नेक्स्ट सेशनमध्ये भेटत आहोत. आपण मागच्या सेशनमध्ये आपलं प्रकरण 3 कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन एम्प्लॉई करिअर अँड सक्सेशन प्लॅनिंग यातला फर्स्ट पार्ट बघितलेला होता. आज आपण त्याच प्रकरणातील सेकंड पार्ट बघणार आहोत. So, before beginning our session, I would like to introduce myself. I am Dr. Mrs. Guzar PS, working as an assistant professor in Commerce Department of Rayat Shikshan Sanstha's CD Jain College of Commerce, Shrirampur. आज आपल्या तिसऱ्या प्रकरणामधील एम्प्लॉई करिअर अँड सक्सेशन प्लॅनिंग, कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन या भागातील महत्त्वाचे 2 मुद्दे डिस्कस करणार आहोत. पहिला मुद्दा आपला असणार आहे कारकीर्द नियोजनाचे फायदे आणि कारकीर्द नियोजनाची प्रक्रिया किंवा त्या नियोजनाची नेमकी रचना कशी असते हे. मग त्यातला आपला पहिला मुद्दा आहे की कारकीर्द नियोजनाचे नेमके फायदे काय आहेत. आपण मागच्या सेशनमध्ये कारकीर्द नियोजन म्हणजे काय हे डिस्कस केलं होतं. म्हणजे कर्मचारी आणि व्यवसाय संस्था यांच्यामध्ये एक भावनिक संबंध किंवा दृढ संबंध निर्माण करण्यासाठी कारकीर्द नियोजनाचा उपयोग व्यवसाय संस्थेला देखील होत असतो आणि कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या स्वतंत्र प्रगतीला सुद्धा होत असतो. मग आता या मुद्द्यामध्ये आपण नेमके या कारकीर्द नियोजनाचे फायदे काय आहेत ते बघणार आहोत. मग सगळ्यात पहिला मुद्दा आहे आवश्यक बुद्धिमत्ता उपलब्धतेची खात्री. म्हणजे मला जर एखादी गोष्ट नियोजन करायची असेल तर त्या गोष्टीसाठी किंवा त्या ठराविक कामासाठी माझ्याकडे कोणकोणते मुद्दे उपलब्ध असले पाहिजे किंवा माझं काम हे कशा पद्धतीने चाललं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या कामावर होत असतो. मग ते काम करत असताना आवश्यक जी गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तर आपली बुद्धिमत्ता, आपली क्षमता, काम करण्याची क्षमता या गोष्टींची त्यामध्ये उपलब्धता आहे की नाही याची खात्री केली जाते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आपल्या इथे तो कंपनीला उच्च बुद्धिमत्ता असणाऱ्या कर्मचारी वर्गाला आकृष्ट करून त्यांना टिकवून धरण्याची क्षमता वाढवता येते. म्हणजे कारकीर्द नियोजन जर मला करायचं असेल, मला माझ्या व्यवसाय संस्थेमध्ये असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रगती जर करायची असेल, त्याला सतत जर मला प्रशिक्षण द्यायचं असेल तर साहजिकच माझ्या व्यवसाय संस्थेमध्ये चांगल्यात चांगला कर्मचारी नेमणूक हे माझं उद्दिष्ट असणार आहे. आणि शिवाय जो उच्च बुद्धिमत्ता असलेला वर्ग असतो, असलेला कर्मचारी असतो, तो कायम कशा पद्धतीचा व्यवसाय किंवा कशा पद्धतीची व्यवसाय संस्था शोधत असतो. तर साहजिकच जी व्यवसाय संस्था आपल्या बुद्धिमत्तेला योग्य अशा पद्धतीचं काम उपलब्ध करून देऊ शकेल अशी जर व्यवसाय संस्था त्या बुद्धिमत्ता असलेल्या कर्मचाऱ्याला प्राप्त झाली तर साहजिकच त्याच्या बुद्धिमत्तेचा तिथे उपयोग होत असतो आणि त्याच्या प्रगतीबरोबरच त्या व्यवसाय संस्थेची सुद्धा तिथे प्रगती संपादित होत असते. त्यामुळे अशा पद्धतीचा कर्मचारी वर्ग साहजिकच अशा ठिकाणी आकृष्ट केला जातो आणि एकदा तो कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आल्यानंतर जर तिथे अशा पद्धतीने कारकीर्द नियोजन होत असेल आणि ते त्याला लक्षात येतं तर त्या ठिकाणी तो कर्मचारी टिकवून धरला जातो आणि साहजिकच ही क्षमता कशामुळे वाढते तर व्यवसाय संस्थेमध्ये असलेल्या कारकीर्द नियोजन प्रक्रियेमुळे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे अल्पसंख्याक आणि स्त्रियांना विकास आणि वाढीच्या संधी उपलब्धतेची खात्री. म्हणजे आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या प्रकाराने नियोजन केलं जातं आणि मग या नियोजनाच्या घटकांमध्ये अल्पसंख्याक हा भाग वेगळ्या पद्धतीने अभ्यासला जातो. स्त्रियांसाठी कोणत्या कोणत्या नवीन संधी निर्माण करता येतील, त्यांना विकसित करण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्यवसाय संस्थेमार्फत केला जातो आणि साहजिकच त्यामुळे या 2 महत्त्वाच्या घटकांना विकास आणि स्वतःची प्रगती याच्या संधी उपलब्ध होणारच आहेत
ही खात्री त्यांच्या मनात तयार होते. आणि पुढचा मुद्दा आहे कर्मचारी निराशा आणि विफलता. निराशा किंवा विफलता म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो डिप्रेशन, त्याच्यामध्ये सुद्धा घट होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर एखादा कर्मचारी जेव्हा आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये काम करत असतो तेव्हा सतत त्याला जर नवीन काही मिळत गेलं, सतत त्याला नवीन पद्धतीने काम दिलं गेलं किंवा त्याच्या कलाकौशल्याप्रमाणे, त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे जर त्याला काम मिळालं, तर त्याची प्रगती तिथे होत असते. आणि जेव्हा सतत एखादी गोष्ट बदलत असते, प्रगतीकडे जात असते, तेव्हा निराशा, डिप्रेशन, विफलता या गोष्टी लांब लांबपर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या मनात येत नाही. आणि साहजिकच कर्मचारी जेव्हा समाधानकारकरित्या एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये काम करतो, तेव्हा त्याचं त्या व्यवसाय संस्थेमध्ये असलेलं योगदान हे खूप वाढीव किंवा आपण म्हणतो सकारात्मक असतं. म्हणजे हेच मुद्दे झाले आपले कारकीर्द नियोजनाचे फायदे, की व्यवसाय संस्थेला नेमके या कारकीर्द नियोजनामधून कारकीर्द नियोजन ही कर्मचाऱ्यांसाठी तर फायदेशीर गोष्ट आहेच आहे, बट त्याबरोबरच व्यवसाय संस्थेला त्याचा काय फायदा होतो हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे आपल्या कारकीर्द नियोजनाची प्रक्रिया किंवा या कारकीर्द नियोजनाची नेमकी रचना कशा पद्धतीने आहे. मग त्यामध्ये काही मुद्दे आपण इथे बघणार आहोत. मग त्यामध्ये पहिला भाग येतो कर्मचारी नियोजन आणि भविष्यकालीन योजना. म्हणजे आज आपण ठरवलेलं आहे की या पद्धतीने आपल्याला कारकीर्द नियोजन करायचं आहे. मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्याकडे असलेला कर्मचारी वर्ग कशा पद्धतीचा आहे. नवीन काही कर्मचारी वर्ग नेमणूक करण्याची गरज आहे का. कर्मचारींची संख्या किती आहे, कामाची व्याप्ती किती आहे, त्या कामासाठी लागणारा वेळ, त्या कामासाठी लागणारं कौशल्य हे असलेला कर्मचारी आपल्याकडे उपलब्ध आहे का. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पहिल्या रचनेच्या पायरीमध्ये केला जातो. आणि मग त्या कर्मचाऱ्यांच्या बेसिसवर आपल्या भविष्यकालीन योजना ठरवल्या जातात किंवा आखल्या जातात. म्हणजे व्यवसाय संस्थेचं सगळं यशाचं गमक हे कशात लपलेलं असतं, तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या कपॅसिटीवर, कर्मचाऱ्यांच्या क्षमतेवर. आणि तो कर्मचारी जर 100% समाधानाने त्या व्यवसाय संस्थेमध्ये जर काम करत असेल, तर साहजिकच त्याच्या भविष्यासाठी, व्यवसाय संस्थेच्या भविष्यासाठी ते सकारात्मक सिद्ध होत असतं. त्यानंतर पुढचा घटक येतो कारकीर्द मार्गदर्शन. म्हणजे आज व्यवसाय संस्थेमध्ये लागल्यानंतर पुढचे 10 वर्ष फॉर एक्झाम्पल जर आपण डिस्कस करायचं झालं, तर साधारण तुझी कारकीर्द, त्या ठराविक कर्मचाऱ्याची कारकीर्द कशी असली पाहिजे, कशी असणार आहे, त्यामध्ये व्यवसाय संस्थेचा किती भाग असेल, कशा पद्धतीने व्यवसाय संस्था प्रशिक्षण किंवा कार्यशाळांचं नियोजन करणार आहे, की जेणेकरून कर्मचाऱ्याला आधुनिक आलेल्या ज्या काही संकल्पना असतील, आपल्या कामामध्ये जे काही बदल घडून आलेले असतील, याचं सहज ज्ञान त्यांना प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर पुढचा भाग आहे तो आहे निरंतर शिक्षणास प्रोत्साहन. म्हणजे कर्मचारी एकदा कामाला लागल्यानंतर जरी त्याचं काम हे एकाच प्रकारचं, एकाच विभागातलं असलं, तरी सुद्धा सतत त्यामध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल होत असतो. समाजामध्ये, व्यवसायामध्ये किंवा इतर ठिकाणी जे बदल केले जातात, की ज्या बदलांमुळे साहजिकच त्याचा परिणाम आपल्या कामावर सकारात्मक होणार आहे, व्यवसाय संस्थेच्या यशावर सकारात्मक होणार आहे, तर अशा ठिकाणी साहजिकच सतत त्या पद्धतीचं गरजेला लागेल असं प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्या प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना उद्युक्त केलं जातं, मोटिवेट केलं जातं. म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकत राहण्यास जेव्हा व्यवसाय संस्थेकडून प्रक्रिया किंवा त्याच्यामध्ये स्वतःचा रोल निभावला जातो आणि आपल्या कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. त्यानंतर पुढचा भाग आहे प्रतिशिक्षण आणि कार्य आवर्तन. ही सुद्धा खूप महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकतो, पण ती शिकून पूर्ण झाली की आता त्यात पडायचीच गरज नाही असं राहत नाही.
म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही 11वीला कॉमर्स साईडला ॲडमिशन जेव्हा घेतली तेव्हा अकाउंटन्सी हा विषय शिकलेला आहे. मग अकाउंट्समध्ये डेबिट काय क्रेडिट काय हे अगदी तुमच्या तोंडपाठ झालेलं आहे. पण म्हणून नंतर पुढे आल्यानंतर अकाउंट्समध्ये परत काहीच शिकायची गरज उरतच नाही का? तर नाहीये. उलट आपण जो विषय आवडीने शिकतो त्यामध्ये नवीन काय आलेलं आहे याची माहिती आपण सतत घेत असतो. आणि कार्य आवर्तन म्हणजे सतत 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 आपण त्याची सराव त्याचा प्रॅक्टिस करत असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर प्रतिशिक्षण आणि कार्य आवर्तन. म्हणजे कोणतंही काम करत असताना आपल्या त्या कामामध्ये तोचपणा नसावा. तर नवीन काय आलेलं आहे, मी नवीन काय करू शकते, या कामामध्ये वेगळं मी काय सिद्ध करू शकते, यासाठीचे जे प्रयत्न असतात त्याचा महत्त्वाचा भाग हा त्या कारकीर्द नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये येत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे कार्यपूर्वावलोकन. कोणत्याही काम सुरू करण्याच्या सुरुवातीला प्रथम त्या कामाचं अवलोकन, त्या कामाचं निरीक्षण, त्या कामाची माहिती घेणं हे घटक खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे एखादा आपण BCom पास झालो, फर्स्ट क्लासने पास झालो, अकाउंट्समध्ये आपल्याला अबाव 90 मार्क्स पडले आणि आता उद्या मला एखाद्या ठिकाणी अकाउंटंट म्हणून जॉब मिळतोय. मी डायरेक्ट उद्या जाऊन तिथे त्यांची फायनल वही घेऊन अकाउंट्स लिहायला सुरुवात करू शकेल का? किंवा करू शकत असेल तरी केली पाहिजे का? तर नाही. मग त्याआधी नियोजन काय असलं पाहिजे तर 1-2 दिवस मी त्या कामाची माहिती घेईल. त्या ठिकाणी या आधी जो अकाउंटंट काम करत होता तो कशा पद्धतीने रेकॉर्ड्स मेंटेन करतो, या व्यवसाय संस्थेची पद्धत काय काय आहे, या व्यवसाय संस्थेची व्याप्ती कशी आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती पूर्ण झाल्यानंतर मग मी माझ्या खऱ्या कामाला सुरुवात करणार आहे. म्हणजे माझ्याकडे कितीही परिपूर्ण ज्ञान असलं तरी सुद्धा एखाद्या नवीन व्यवसाय संस्थेमध्ये, एखाद्या प्रशासनामध्ये, एखाद्या नवीन सेवाभावी संस्थेमध्ये आपण जेव्हा काम करण्यास उतरत असतो तेव्हा तिथल्या कामाची पद्धत समजून घेणं ही पहिली पायरी असते. त्यामुळे कार्यपूर्वावलोकन म्हणजे कोणतंही एखादं काम सुरू करण्याच्या आधी त्याची सखोल माहिती मिळवून त्या कामाचं बारीक निरीक्षण करून त्या पद्धतीने आपल्या कामाच्या प्रक्रियेमध्ये बदल करणं हे अपेक्षित असतं. आणि शेवटचा भाग आपला की सेवा निवृत्ती मार्गदर्शन. म्हणजे थोडक्यात कर्मचारी जेव्हा व्यवसाय संस्थेमध्ये काम करतो आहे तेव्हा तो त्या व्यवसाय संस्थेसाठी काम करत असतो. बरोबर आहे. म्हणजे कर्मचाऱ्यामध्ये असणारी कौशल्य, कर्मचाऱ्याला नेमून दिलेलं काम त्या ठराविक वेळेमध्ये त्या ठराविक पद्धतीने तो पूर्ण करून देत असतो. त्याच्या मोबदला म्हणून त्याला काही पगार किंवा त्याला वेगळे काही भत्ते, त्याला काही अलाउन्स, त्याला काही मोटिवेशनल फॅक्टर्स या पद्धतीने संस्थेकडून दिल्या जातात. परंतु आता निवृत्त झाल्यानंतर कर्मचारी आणि त्या सेवा संस्थेचं किंवा त्या व्यवसाय संस्थेचं नातं पूर्णपणे संपतं का? तर अजिबात नाही. म्हणजेच काय तर सेवानिवृत्त झाल्यानंतर, सेवानिवृत्त म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतो रिटायरमेंट, मग ठराविक वयानंतर तो कर्मचारी त्या व्यवसाय संस्थेमधून वयाच्या अटीमुळे जर रिटायर झालेला असेल, सेवानिवृत्त झालेला असेल तर साहजिकच त्या निवृत्तीनंतर त्याला मिळालेला अनुभव, व्यवसाय संस्थेची आलेली त्याच्याकडे जी आपण म्हणतो ना एक भावनिक संबंध जो तयार झालेला असतो त्या संबंधाचा उपयोग आपल्या भविष्यातील जे कर्मचारी, नवीन कर्मचारी जे असतात त्यांच्या मार्गदर्शनासाठी नक्कीच होऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात काय तर कर्मचारीची कारकीर्द नियोजन ही फक्त त्याच्या काम करण्याच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती कर्मचारी सेवानिवृत्त जरी झाला तरी त्याचे अनुभव, त्याच्या असणाऱ्या माहितीच्या गोष्टी, त्याला व्यवसाय संस्थेचे असलेले बारीक सारीक माहिती याचा उपयोग त्या ठिकाणी त्यांच्या बदल्यामध्ये नवीन कर्मचारी जो कार्यरत झालेला असतो त्याला त्या माहितीचा प्रचंड उपयोग होत असतो. कारण आपण कुठलीही गोष्ट ही अनुभवामधून शिकत असतो आणि हा अनुभव जर आपण पुस्तकी ज्ञानातून मिळवायचा झाला तर शक्य होत नाही. पण त्याचऐवजी त्या ठिकाणी सेम रोल निभावलेला एखादा
निवृत्त झालेला कर्मचारी जर असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाचं काम करून जातात. म्हणजेच थोडक्यात कारकीर्द नियोजन जे केलं जातं ते कर्मचारी त्या संस्थेमध्ये नेमण्यापासून ते कर्मचारी त्या संस्थेमधून सेवानिवृत्त जरी झाला तरी त्याच्या अनुभवाची माहिती किंवा त्याच्याकडे जी शिदोरी अनुभवाची जमलेली असते त्याचा उपयोग आपल्याकडे सध्या कार्यरत असलेल्या विविध कर्मचाऱ्यांसाठी कशा पद्धतीने करून घेता येईल याचं नियोजन देखील आपल्याच कारकीर्द नियोजन या प्रक्रियेमध्ये केलं जातं. म्हणजे कारकीर्द नियोजनाचा शेवटचा टप्पा जर बघायचा झाला तर तो काय असतो, तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शनपर तत्व किंवा मार्गदर्शनपर व्याख्यानं ही आपल्या आत्ताच्या आजी कर्मचाऱ्यांना फायद्याची ठरू शकतात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून कर्मचाऱ्याचा विकास तर साहजिकच होणार आहे आणि कर्मचाऱ्याच्या विकासामधूनच आपल्या व्यवसाय संस्थेचा प्रशासनाचा देखील उपयोग होत असतो. म्हणजेच थोडक्यात आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण महत्त्वाचे 2 मुद्दे बघितले की कारकीर्द नियोजनाचे नेमके फायदे काय आहेत. कारकीर्द नियोजन ही फक्त कर्मचाऱ्यांसाठीच आहे का, तर नाही. ही फक्त व्यवसाय संस्थेसाठी आहे का, तर नाही. म्हणजे कारकीर्द नियोजनामधून कर्मचाऱ्याचा देखील फायदा आहे, त्याची स्वतःची देखील प्रगती आहे आणि त्याचबरोबर व्यवसाय संस्थेसाठी सुद्धा ती कारकीर्द नियोजन प्रक्रिया ही सकारात्मक रीतीने काम करत असते. आणि त्याचबरोबर पुढचा मुद्दा जो आपण डिस्कस केला की कारकीर्द नियोजनाची नेमकी प्रक्रिया काय असते, रचना कशा पद्धतीने असते आणि ही रचना जर व्यवस्थितपणे ठराविक व्यवसाय संस्थेमध्ये पार पाडली गेली तर साहजिकच त्याचा उपयोग व्यवसाय संस्थेच्या यशासाठी होताना आपल्याला दिसून येत असतो. आणि व्यवसाय संस्थेचं यश आणि कर्मचाऱ्याची प्रगती यांची जर योग्य सांगड घातली गेली तर आपला जो दृढ संबंध त्यामध्ये तयार होतो त्यातून साहजिकच व्यवसाय संस्थेला प्रगती आणि कर्मचाऱ्याला समाधान प्राप्त होत असतं. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद. थँक यू अँड टेक केअर.